नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुमच्या घरात कोणाला हा लाभ मिळत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कारण अनेक महिलांचे 1500 रुपये अचानक बंद होत आहेत आणि त्यामागची 7 महत्त्वाची कारणे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे तुमचा हप्ता बंद होऊ नये यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। चला तर मग सुरुवात आपण व्यवस्थित करूया। सर्वात पहिले मुख्य कारण म्हणजे जर तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असेल, म्हणजेच कार आहे, ब्लोरो आहे, स्कॉर्पिओ आहे, पिकअप आहे किंवा इतर वाहन आहे, तर अनेक प्रकरणामध्ये पात्रता तपासली जात आहे। सरकारच्या निकषानुसार आर्थिक स्थिती चांगली असल्याचे दिसल्यास लाभ थांबू शकतो। पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यावसायिक कारणासाठी असलेले काही वाहन आणि ट्रॅक्टर यामध्ये नियम वेगळे असू शकतात, म्हणून तुमच्या वाहनाची माहिती सरकारी नोंदमध्ये योग्य असणे गरजेचे आहे। त्यानंतर आपण समजून घेऊया यामधला दुसरा कारण, जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर योजनेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते। उत्पन्न प्रमाणपत्र, आयकर माहिती आणि इतर सरकारी नोंदी तपासल्या जात आहेत, त्यामुळे फॉर्म भरताना योग्य माहिती द्या, नाहीतर पुढे हप्ता बंद होऊ शकतो। त्यानंतर तिसरे कारण समजून घेऊया, बनावट कागदपत्रे। जर कोणीतरी खोटी कागदपत्रे, बनावट उत्पन्न दाखला किंवा चुकीची माहिती देऊन अर्ज केला असेल तर त्यांचा लाभ केव्हाही बंद होऊ शकतो आणि पुढे कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कोणत्याही एजंटच्या चुकीच्या सल्ल्यामुळे बळी पडू नका, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। त्यानंतर चौथा कारण आहे आयकर भरणारे सदस्य। जर घरातील कोणीही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम मानली जाऊ शकते। अशा प्रकरणामध्ये अर्ज पुन्हा तपासले जात आहेत, त्यामुळे घरातील सदस्यांची माहिती अचूक द्या। त्यानंतर आहे पुढचा कारण, पाचवा, काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ दिला जाणार नाही। याबाबत अंतिम नियम स्थानिक पडताळणीनुसार लागू होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा, हा सुद्धा एक महत्त्वाचा कारण आहे। त्यानंतर 6वा कारण आहे, दुसऱ्या सरकारी योजनेतून आधीच 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, कारण सरकार डबल लाभ देण्यासाठी या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यानंतर शेवटचा 7वा कारण आहे, जर लाभार्थी महिला 65 वर्षापेक्षा जास्त वयाची असेल तर त्या महिलेला या योजनेतून पुढे लाभ मिळणार नाही। त्यामुळे कागदपत्रामध्ये योग्य जन्मतारीख असणे खूप आवश्यक आहे। ही होती लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होण्याचे मुख्य 7 कारण। तुम्हाला यामध्ये कोणता मुद्दा लागू होतो किंवा तुमचा हप्ता का आला नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच सरकारी योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।